मायणी कचरेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायती विरोधामध्ये उपोषण सुरू. डॉक्टर येळगावकर यांची उपोषणस्थळी भेट. मायणी येथील अंतर्गत रस्ते गटारी या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कचरेवाडी येथील ग्रामस्थांचा मायणी येथील चांदणी चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं असून या आंदोलन स्थळाला माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी भेट दिली. कचरेवाडी येथील ग्रामस्थांनी येथील पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतीला उपोषणासंदर्भात पत्र दिलं होतं. त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मायणी इथं वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी कचरेवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. दोघांच्या निर्णयातनं मायणी ग्रामपंचायतीकडे 15व्या वित्त आयोगातला जवळजवळ 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायत काम करण्यास झजावत नाही. याचा अर्थ ग्रामपंचायतीला कचरेवाडीतील कामं करण्याची मानसिकता दिसून येत नाहीये. उपोषणासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न घनश्याम सोनावणे यांनी केला, परंतु ग्रामपंचायतीनं लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही उपोषण स्थगित करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळं अखेर यावर पडदा पडला. सकाळी 11 वाजता कचरेवाडीपासून उभी पेठ ते चांदणी चौकापर्यंत महिला भगिनींसह मोर्चा काढून चांदणी चौकामध्ये साखळी उपोषणासाठी ग्रामस्थ बसले आहेत. यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन या संदर्भातली माहिती घेतली. तसंच त्यांनी अधिकाऱ्यांनाही फोनवरनं या संदर्भात काय करता येतं का याची माहिती घेऊन जोपर्यंत कचरेवाडी येथील डांबरी रस्ते गटारी आणि अन्य सुविधा ग्रामपंचायत करण्याचे लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी टीपी इंगळे ग्रामविस्तार अधिकारी कोळी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित कामाविषयी उपोषणकर्त्याकडनं माहिती जाणून घेतली. कैलासवासी स्वराजवीर भाऊसाहेब गुडगे साहेब हे सुद्धा काही काळ सरपंच होते. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुडगे हे आमच्या कचरेवाडी 4 नंबर वार्डातलेच रहिवासी आहेत. परंतु नंतर मायनीचे आत्ता जे सरपंच आहेत ते 4 कचरेवाडीतून 4 नंबर वार्डाचेच रहिवासी बी आहेत आणि सदस्य होते आणि आता सरपंच बी आहेत. आत्ता जे उपसरपंच आहेत ते कचरेवाडीतून जवळजवळ 3 वेळेला ग्रामपंचायत सदस्य आणि 3 वेळेला उपसरपंच होते. कचरेवाडीतून इतक्या लोकांनी त्यांना प्रेम देऊन सुद्धा आज कचरेवाडीवरती ही वेळ येते हे फार म्हणजे दुःखद घटना आहे. कचरेवाडीची त्यांचं नाव घ्या की म्हणजे आता सध्या सदस्य कोण आहे ग्रामपंचायत? आत्ताचे सरपंच सोनाली रणजित माने, उपसरपंच दादासो शिवाजी कचरे आणि त्या वॉर्डातले सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांचे चिरंजीव ऋत्विक गुदगे हे आहेत. आणि यांना निवडून देऊन सुद्धा कचरेवाडीत आजच्या घडीला सुद्धा गटाराची फार मोठी समस्या आहे. औषध फवारणी कधी सुद्धा केली जात नाही. रस्ते एकही नाहीत. अगदी सुरुवातीच्या काळापासून एकही विकास काम या म्हणजे गुदगे कुटुंबियांनी केलेलं नाही. NTV न्यूज मराठी, सातारा.